न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। सावेडीत रंगला संत गंगागिरी महाराज पालखीचा भव्य रिंगण सोहळा। बारसकर कुटुंबियांकडून पुष्पवृष्टी करत स्वागत। आषाढी वारीनिमित्त श्री क्षेत्र सरला बेट येथील श्री संत गंगागिरी महाराज वारकरी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे अहिल्यानगर शहरात आगमन होताच स्वर्गीय बाबासाहेब बारसकर कुटुंबियांच्या वतीने दिंडीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। टाळ मृदुंगाच्या गजरात संत माऊली तुकाराम आणि विठुरायाच्या नामस्मरणात तसेच पुष्पवृष्टी करत दिंडीचे स्वागत करण्यात आले। सावेडी परिसरात रंगलेल्या भव्य रिंगण सोहळ्याने आणि अश्वमेधाच्या आकर्षक सादरीकरणाने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले। यावेळी हरिभक्त परायण रामगिरी महाराज यांचे स्वागत बारसकर कुटुंबियांच्या वतीने आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, बाळासाहेब बारसकर, मनपा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दीपालीताई बारसकर, उपसभापती वर्षा सानप, सचिन बारसकर, माजी नगरसेवक सतीश बारसकर, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, आकाश कातोरे, नगरसेविका शारदाताई ढवण, योगेश ठुबे, संजय ढोणे, दत्ता तापकिरे आदींनी केले। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। सालाबादप्रमाणे आषाढी वारीच्या निमित्तानं सरला बेट या ठिकाणी प्रस्थान झाली दिंडी आदरणीय गुरुवर्य रामगिरी बाबांच्या आशीर्वादानं मार्गदर्शनाखाली या दिंडीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने वाटचाल होत असताना आज आपल्या सर्वांचं अहिल्यानगरमध्ये सालाबादप्रमाणे अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या नगरसेवक प्रकृती म्हणून कार्यरत असणाऱ्या बारसकर परिवाराच्या वतीने दरवर्षी आपल्याकडं स्वागत व महाप्रसाराचा कार्यक्रम या निमित्तानं आयोजित केला जातो। या वर्षी देखील आपण सर्वजण बारसकर परिवाराच्या वतीनं त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या तमाम वारकरी बंधू भगिनींचे आणि विशेष करून बारसकर परिवाराच्या वतीनं रामगिरी बाबांचे या ठिकाणी मी स्वागत करून त्यांचे आभार व्यक्त करतो। श्री क्षेत्र सरला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांच्या आधिपत्याखाली जी पायी दिंडी सोहळा निघतो पंढरपूरसाठी, त्याचे आगमन आपल्या नगर शहरामध्ये झाले असता आमच्या बारसकर परिवाराच्या वतीने त्याचे हार्दिक असे स्वागत होते। गेले 36 वर्ष झाले आमचे सासरे कैलासवासी नानासाहेब बारसकर यांनी सुरू केलेल्या हा दिंडी सोहळ्याचे स्वागताचे आम्ही त्यांच्या पश्चातही हा उपक्रम चालू ठेवला आहे। मनाला विशेष आनंद होतो की वारकऱ्यांचं स्वागत आमच्या बारसकर परिवाराच्या वतीने होते। आज आपण पाहतो की पावसाची कमी आहे आणि ऊन खूप आहे, तरी हा वारकरी संप्रदाय खूप लांबून असा पंढरपूर येथे येत आहे आणि अति उत्साहाने येत आहे। वर्षभर कष्ट करून वर्षभर संसार चालून जर आषाढ महिना आला आणि आषाढी वारीसाठी सगळे सज्ज होतात आणि सगळेच पंढरपूर येथे येतात आणि विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना करतात की आम्हालाही सुखी ठेव, माझ्या कुटुंबालाही सुखी ठेव आणि सगळ्या समाजाला सुखी ठेव। मीही विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना करेन की पावसाचे आगमन लवकर होऊ दे, माझा बळीराजा सुखी होऊ दे आणि सगळं माझे जे बंधू भाऊ आहेत, सगळे बंधू भगिनी आहेत त्यांनाही सुखी ठेव। विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना करेन। आणि श्री क्षेत्र सरला बेटची जी गेली 36 वर्ष दिंडी आमच्या इथे येते बारसकर परिवाराच्या वतीने त्याचं स्वागत होत आहे, तर मी इथून पुढेही आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की असे स्वागत कायम रामगिरी बाबांच्या दिंडीचे आमच्या बारसकर परिवाराच्या वतीने होणार आहे। रामकृष्ण हरी। योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा असणारा पायी दिंडी सोहळा अहिल्यादेवी नगर शहरामध्ये या दिंडीचं पदार्पण झालेलं आहे। भरपूर दिंड्या, शेकडोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने दिंड्या या परिसरातून जातात आणि अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातून सुद्धा भरपूर दिंड्या असतात। एक पांडुरंगावर आपली श्रद्धा आहे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणजे पांडुरंग आहे आणि प्रत्येक वारकऱ्याची भावना असते की पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक नकरी तीर्थव्रत। एकादशी व्रत आणि पंढरीची वारी, पंढरीच्या या वारीमध्ये जो आनंद मिळतो, संसारामध्ये मनुष्य नेहमी आपल्या सर्व कार्यामध्ये कंटाळलेला असतो, भगवंताच्या भजनात एक ऊर्जा मिळते आणि यातून मिळणारी ऊर्जा ही निश्चित वारकऱ्यांना वर्षभर उपयोगी येत असते। पंढरपूरला ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी चालली आहे, तर जिजूर अपघात झाला, 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाला, काय मागणी सर? हा त्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये दिंडीमध्ये जो अपघात झालेला आहे ही दुर्दैवी घटना आहेत। भगवंताच्या कृपेने अशा घटना घडू नये, भगवंताची कृपा असावी। आता जी घटना घडलेली आहेत ती घडू नये पण घडलेली आहेत। आता
त्यामध्ये ज्यांचं कुणाचं या ठिकाणी मृत्यू झालेला असेल, भगवान परमात्मा त्यांच्या आत्म्याला शांती देऊ आणि सर्वांनी काळजी घ्यावी, वारकऱ्यांनी काळजी घ्यावी, आपापली साईट सोडू नये आणि साधन चालवणाऱ्यांनी सुद्धा काळजी घ्यावी. या ठिकाणी लाखो लोक चालत आहेत, आपण काळजीपूर्वक साधन चालवतो. तुकाराम मुंढेंनी कारवाईचा धडाका लावलाय, दूध भेसळ असेल किंवा स्वच्छता असेल या संदर्भात. तर आता वारकऱ्यांची मागणी होती की त्यांना महापूजेचा मान द्यावा. काय त्यांचं एक कार्य चांगलं आहे, कारण कसं आहे, दुधाची भेसळ जर थांबली तर शेतकऱ्याला भाव चांगला मिळेल आणि एक कायद्याचं पालन सर्वांनी करावं या दृष्टिकोनातून त्यांचं ते कार्य चालू आहे. अतिशय स्तुत्य आहे, खूप चांगलं आहे आणि अशा प्रकारचं कार्य करणारे एकटे तुकाराम मुंडे नाही तर असे अनेक तुकाराम मुंडे तयार व्हावे अशी आमची सुद्धा यातून अपेक्षा आहे. श्रीराम मंदिरातील दानपेटीतून चोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलन सुरू केलं, तर काय सांगता येईल? याचा तो राजकीय भाग वेगळा आहे, पण ज्या ठिकाणी जी चोरी झालेली आहे तर ते योग्य नाही आहे. ज्यांनी ती चोरी केली असेल किंवा त्या चोरीमध्ये ज्यांचा सहभाग असेल, निश्चित त्यांना सजा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यावर कोण काय राजकारण करीत असेल तर तो आमचा विषय नाही. राम मंदिरानंतर बद्रीनाथ मंदिराच्या दानपेटीमध्ये देखील चोरी झाली. त्यांचे जे ट्रस्टी त्यांना आता चौकशीसाठी यासाठी बोलवलं, काय सांगतात? ते मंदिर कुठलंही असू द्या, लोक आपल्या भावनेने श्रद्धेने त्या ठिकाणी दान करतात. लोकांनी दिलेल्या दानाचा आदर व्हावा, लोकांनी दिलेल्या दानाचा सदुपयोग व्हावा. आणि जर एखाद्या मंदिरामध्ये असा प्रकार घडत असेल, मग ते विश्वस्त असो किंवा तिथे कर्मचारी असो, त्यांना दोषी ठरवल्याच्या नंतर, ते दोषी सिद्ध झाल्याच्या नंतर त्यांना सजा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि परत अशाची पुनरुक्ती होऊ नये म्हणून त्याकरता काही बंदोबस्त करून काही कायदे सुद्धा करण्यात आले पाहिजे. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.